नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सीरीजचा तिसरा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच। मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला, त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला। आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो। हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे। मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे। कालीन भैया आता कोमामध्ये आहे। गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे। शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे। गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे। गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे। डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्जापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे। मिर्जापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे। पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते। सिरीज लांबवण्यासारखे वाटते। हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे। मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते। कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो। काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात। मिर्जापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या। ही सिरीज चांगली आहे। ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं। श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे। गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते। राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे। मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिली पुटने यंदाही भाव मारलेला आहे। गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे। मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सीरीजचा तिसरा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच। मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला, त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला। आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो। हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे। मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे। कालीन भैया आता कोमामध्ये आहे। गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे,
पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्येची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर 2रा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्येची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो
काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझन कडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर 2रा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजरने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्याविरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझन कडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे.
हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर 2रा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैयाही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर
दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे. त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे. काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे. त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन
पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वांचलचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वांचलची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दत्ता त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर 2रा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वांचलचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वांचलची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे.
पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिली पुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा तिसरा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजरने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे.
आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझन पासून ते या सीझन पर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असा त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं। श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे। गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते। राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे। मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे। गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे। मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सीरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच। मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला, त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला। आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो। हा सीझन आली फजरने गाजवलेला आहे। मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे। कालीन भैया आता कोमामध्ये आहे। गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे। शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे। गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे। गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे। डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्जापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे। मिर्जापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे। पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते। सिरीज लांबवण्यासारखे वाटते। हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे। मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते। कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो। काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात। मिर्जापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या। ही सिरीज चांगली आहे। ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझन पासून ते या सीझन पर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असा त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं।
श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे। गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते। राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे। मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दत्ता त्यागीच्या भूमिकेत लिली पुटने यंदाही भाव मारलेला आहे। गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे। मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच। मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला, त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला। आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो। हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे। मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे। कालीन भैया आता कोमामध्ये आहे। गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे। शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे। गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे। गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे। डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्जापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे। मिर्जापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे। पहिल्या 2 सीझन मुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते। सिरीज लांबवण्यासारखे वाटते। हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे। मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते। कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो। काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात। मिर्जापूरच्या या सीझन कडून खूप अपेक्षा होत्या। ही सिरीज चांगली आहे। ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं। श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे। गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते। राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे। मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दत्ता त्यागीच्या भूमिकेत लिली पुटने यंदाही भाव मारलेला आहे। गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे। त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे। मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सिरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद
मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वांचलचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वांचलची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्याविरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे. पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्जापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्जापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचं दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैयाही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्जापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिली पुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सिरीजचा तिसरा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे. पण पूर्वांचलचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वांचलची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी
SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या. ही सिरीज चांगली आहे. ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आली फजलने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे. तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हदलवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे. हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे. पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे. पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो. रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे. विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो. मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मिर्झापूर या OTT सिरीजचा तिसरा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. शुरू मजबुरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है. हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन आला आहे, पण हा तिसरा सीझन पहिला 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो. हा सीझन आली फजलने गाजवलेला आहे. मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे. कालीन भैया आता कोमामध्ये आहे. गुड्डू भैयाकडे आता मिर्झापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे. शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे. गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे. गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्या विरोधात खटला सुरू आहे. डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्झापूरचा तिसरा सीझन पाहावा लागणार आहे. मिर्झापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. पहिल्या 2 सीझनमुळे तिसऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण तिसऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते. सिरीज लांबवण्यासारखे वाटते. हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे. मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते. कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो. काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात. मिर्झापूरच्या या सीझनकडून खूप
अपेक्षा होत्या ही सिरीज चांगली आहे। ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हादरवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं। श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे। गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते। राजेश तेलंगन यांनी आपले काम चोख बजावलेले आहे। मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे। गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे, त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे। मिर्जापूरचे फॅन असाल तर नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मिर्जापूर या OTT सीरीजचा 3रा सीझन आलेला आहे, त्याबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है, हा गुड्डू भैयाचा तोंडी असलेला संवाद मिर्जापूर वेब सिरीजच्या चाहत्यांच्या लक्षात असेलच। मिर्जापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला, त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला। आता 3रा सीझन आला आहे, पण हा 3रा सीझन पहिल्या 2 सीझनच्या तुलनेने कमी प्रभावित वाटतो। हा सीझन आली फजरने गाजवलेला आहे। मुन्ना भैया हे जग सोडून गेलेले आहे। कालीन भैया आता कोमामध्ये आहे। गुड्डू भैयाकडे आता मिर्जापूरची सगळे सूत्र आलेले आहे, पण पूर्वचलाचा बाहुबली कोण होणार यावरून संघर्ष सुरू आहे। शरद शुक्लाला देखील पूर्वचलाची गादी हवी आहे आणि शत्रुघ्नची नजर या गादीवर आहे। गुंडांच्या टोलीमध्ये हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पटावरही वेगळं काही सुरू आहे। गुड्डू पंडितच्या वडिलांनी SSPची हत्याची जबाबदारी स्वीकारली असून त्याविरोधात खटला सुरू आहे। डिम्पी आणि रॉबिनची प्रेम कहाणी ही पुढे सरकत आहे, पण सिंहासनावर कोण बसणार, कालीन भैयाचं काय होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी मिर्जापूरचा 3रा सीझन पाहावा लागणार आहे। मिर्जापूरच्या या वेब सिरीजने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे। पहिल्या 2 सीझनमुळे 3ऱ्या सीझनची अपेक्षा वाढली, पण 3ऱ्या सीझनचा जो काहीसा कमी पडलेला असल्याचे दिसते। सिरीज लांबवण्यासारखे वाटते। हिंसक दृश्य कमी आहे, पण काही दृश्य ही अंगावर काटे आणणारी आहे। मुन्ना भैयाची उणीव नक्की भासते। कालीन भैया ही काहीसा शांत दिसतो। काही सीन मजेदार आहे, काही दृश्य तुम्हाला हदलवण्याचा प्रयत्न करतात। मिर्जापूरच्या या सीझनकडून खूप अपेक्षा होत्या ही सिरीज चांगली आहे। ही वेब सिरीज गुड्डू भैयाने एकट्याने सांभाळलेली आहे, पण सगळे 10 एपिसोड तो एकट्याने सांभाळू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। आली फजरने गुड्डू भैयाच्या व्यक्तिरेखेत जीव आणलेला आहे। तो ज्या पद्धतीने लोकांना मारतो आणि तो हादरवून सोडतो, यावेळी त्याने वेगळ्या प्रकारचे इमोशनल दाखवलेले आहे। हा सीझन आली फजलच्या खांद्यावर आहे आणि आलीने गुड्डू भैयाची भूमिका पूर्णपणे साकारलेली आहे। पंकज त्रिपाठीनेही आपल्या वाटेला आलेल्या सीनमध्ये चांगले काम केलेले आहे। पंकज त्रिपाठी फार कमी वेळेस सीनवर दिसतो। रसिका दुग्गलने बीना भाभीची व्यक्तिरेखा साकारताना त्यात रंग भरलेले आहे। विजय वर्माचा अभिनय ठीकठाक वाटतो। मागील सीझनपासून ते या सीझनपर्यंतच्या दरम्यानच्या काळात
विजयने इंडस्ट्रीत त्यांची अभिनय क्षमता बाहेर यावी असं त्यांच्या भूमिका लिहिल्या गेल्या नाही असं वाटतं. श्वेता त्रिपाठी शर्माने गोलूची भूमिका खूप छान साकारलेली आहे. गुड्डू भैयाची खास विश्वासू व्यक्ती म्हणून ती आपल्याला दिसते. राजेश तेलंगण यांनी आपले काम चोख बजावलेले आहे. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत ईशा तलवारने चांगले काम केलेले आहे, तर दद्दा त्यागीच्या भूमिकेत लिलीपुटने यंदाही भाव मारलेला आहे. गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी या शोचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. मिर्झापूरचे फॅन असाल तर नक्की पहा.